तर तुम्ही अशी एकदा कोणाला वांग्याची भाजी खाऊ घातली की दुसऱ्या व्यक्ती तुम्हाला रेसिपीच मागणार, कारण होतीच एकदम जबरदस्त. एक घास खाल्ला की कसा जिभेला चटकाच बसतो. तर सर्वप्रथम वांगे कट करून मिठाच्या पाण्यात टाकायचे. वाटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, टोमॅटो, खोबरं, लाल मिरची, लसूण, अद्रक टाकून मिक्सरला बारीक असं वाटण तयार करायचं. लगेचच पाण्यातले वांगे काढून घ्यायचे. यामध्ये थोडं थोडं मीठ भरून घ्यायचं. वांग्यामध्ये मीठ भरून झालं की लगेचच गॅसवर कढई ठेवायची. यामध्ये थोडंसं तेल टाकून तेल गरम करून घ्यायचं. लगेच यामध्ये वांगे टाकायचे आणि 2 मिनिटं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. वांगे फ्राय झाले की प्लेटमध्ये काढून घ्यायचे. कढईमध्ये तेल टाकायचं. जिरे मोहरी केलेलं वाटण टाकून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. तर आजची भाजी खास करण्यासाठी आपण आर्यनचा स्वादपूर्ण काळा मसाला वापरणार आहोत. हा मसाला डंकावर तयार केला आहे ना अगदी घरगुती पद्धतीने तयार केला आहे. हा मसाला टाकला ना कोणतीच मसाला किंवा चटणी टाकण्याची गरज नाहीये. तर तुम्हालाही मसाला ऑर्डर करायचा असेल तर त्यांचा स्क्रीनवर मी नंबर दिला आहे, नक्की कॉन्टॅक्ट करा. तर वाटणाला ते सुटलं की यामध्ये काळा मसाला टाकायचा. हळद टाकून चांगलं मिक्स करायचं. नंतर यामध्ये फ्राय केलेले वांगे टाकून चांगलं परतून घ्यायचं. नंतर यामध्ये गरम पाणी चवीप्रमाणे मीठ टाकून चांगलं मिक्स करायचं. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि झाकून 2 मिनिटं भाजी शिजून घ्यायची आहे. तर भाजी तर आपली तयार आहे. भाजी बघितलं की तुम्हालाही तोंडाला पाणी सुटलं ना लगेच करायला घ्या. कशी झाली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा विसरू